वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चॅनल जिम्मेदार नहीं है। नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने यावेळेस हॅट्रिक मारली। भाजपच्या हेमलता मनोज सावजी या 1200 मतांनी विजयी झाल्या। काँग्रेसच्या सुषमा रत्नदीप रंगारी यांना 5234 मते मिळाली, तर हेमलता मनोज सावजी यांना 6517 मते मिळाली। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकास कामावर येथील जनतेने मते दिलीत। यावेळी वंश न्यूजचे मुख्य संपादक सुनील साळवे यांनी भाजपचे नेते संकेत बावनकुळे, मनोज सावजी, ब्रह्मा काळे, कोराडी मंडळ अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष हेमलता मनोज सावजी यांची विजयी प्रतिक्रिया जाणून घेतली। नका नका आताच नका। महादुला नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहक्षेत्रामधील महादुला नगरपंचायतमध्ये भाजपने या ठिकाणी आता हॅट्रिक साधलेली आहे। भाजपाने हॅट्रिकचा विजय या ठिकाणी साधला। या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी संकेतजी बावनकुळे आहेत। संकेतजी, सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, हॅट्रिक मिळवलेली आहे, काय सांगणार आपण? मी मागे पण जेव्हा फॉर्म भरायला आपल्याला तेच सांगितलं की आम्ही 35 वर्षापासून इथं काम करतो आहे। भाजपचं एक कार्यकर्ता लहानपणापासून इथं राहिलेलं आहे आणि एकूण एक घर, एकूण एक गल्ली हे आमच्या परिवारातली आहे आणि आमचा परिवार हे आमच्यासोबत आहे हे तुम्हाला दिसलंच असेल आणि नेहमी आमच्यासोबत असं जाईल आणि भाजप हे नेहमी मतांनी निवडून येईल। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज सावजी सुद्धा आहेत। मनोज सावजी, सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन। या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी एका छोट्या कार्यकर्त्याला सन्मान दिलेला आहे। तुमच्या पत्नीला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन शनी तुमचा या ठिकाणी विजय सुकर केलेला आहे, काय सांगणार या विजयाबद्दल आपण? सर्वात पहिले तर मी सगळं महादुला नगरवासियांच्या मनापासून धन्यवाद करतो आणि एवढा दणदणीत विजय आम्हाला मिळवून दिला। साहेबांचं एक विकास पुरुष म्हणून एक नाव आहे, त्या विकासावर शिक्कामोर्तब झालेला आहे। नक्कीच विकासाला पाहूनच मत दिलेलं आहे लोकांनी आणि जे आजपर्यंत जे साहेबांनी जे कार्य केलेले आहे महादुल्यामध्ये ते सगळ्यांना माहीत आहे। त्याच कार्याला बघून भारतीय जनता पार्टीचा एक विजय झालेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत हेमलता मनोज सावजी। सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन। परत एकदा बावनकुळे साहेबांनी तुमच्या नेतृत्वावर खास करून शिक्कामोर्तब केलेलं आहे, तुमच्या हातामध्ये नेतृत्व दिलं महादुला नगरपंचायतच्या विकासासाठी। आज या ठिकाणी तुमचा दणदणीत विजय झालेला आहे, तुम्ही या विजयाबद्दल काय सांगणार? सर्वात आधी भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे आणि महादुला नगरवासियांचा मी मनापासून आभार निर्माण करतो आणि प्रत्येक त्यांच्या मतासाठी, प्रत्येक प्रोत्साहनासाठी, प्रत्येक शुभेच्छासाठी मी मनपूर्वक ऋणी आहे। महादुला नगरपंचायतचा ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या गतीने झाला नाही असं विरोधकांची ओरड होती, मात्र राहिलेला विकास हा आता पुढे जलद गतीने होईल यासाठी आपण आता प्रयत्न करणार। हो, बिलकुल। आम्ही बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागात मोठे निधी आणून काम वेगाने करणे हाच आमचा उद्देश आहे। कोराडी मंडळाचे ब्रह्माजी काळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ठिकठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी सभा सुद्धा लागलेल्या होत्या। आपण ब्रह्माजी काळे यांच्यासोबत, ब्रह्मा भाऊ, काय सांगणार या विजयाबद्दल? या ठिकाणी भाजपचा विजय झाला। या सर्वांची जे आपले कार्यकर्ते आहे, पदाधिकारी यांनी लागोपाठ मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे। त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आपण मोठ्या फरकाने जिंकून आलेलो आहे आणि सर्वांचे मी परत अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। त्यांनी या मेहनतीला त्यांचं फळ लाभलेलं आहे। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा ही आता ही हॅट्रिकच आहे।
या हॅट्रिक विजयाकडे तुम्ही कसं बघता? आता बावनकुळे साहेबांनी जे कामं केले या 10 वर्षात, गेलेल्या 10 वर्षात, त्याचं हे फलित आहे. त्यांनी गली फिरून आपल्या मतदारांना जे कामं होते त्यांचे कामं केले आणि त्या कामाचं हे फलित आहे. ज्या ऊर्जेने काम केलेलं आहे, ज्यांनी ऊर्जा मंत्रिपदाचे जे त्यांनी लोकांना पटवून दिलं आणि आज त्यांना महसूल मंत्रिपद जे मिळालेलं आहे त्यांचं जे कामाचं फलित आहे. त्यांनी केलेला विकासाचं काम म्हणजे विकासाचं हे रिझल्ट आहे. या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्या आहेत हेमलता मनोज सावजी यांनी आताच आपल्या चॅनलशी बोलताना सांगितलेलं आहे की बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या पक्षाने हा दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून राहिलेला विकास जो आहे मोठा निधी आणून हा विकास पूर्णत्वास नेण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा राहणारच आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वास्तविक चॅनल. सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तविक थेट महादुला नगरपंचायत परिसर.